त्या आमदारचं आम्ही खाल्लेलं आमदारात तीच राहणार आमचा. का बरं असं वाटतं? हो आम्ही त्यांचं खाल्लं. पैसे येतात आम्ही खातो, आम्हाला ती देते ती लाडकी बहीण म्हणजे देते ती. शिंद्याचं 200, 2000, मोदीची 2000 आम्ही त्यांचं खाल्लंय. खाणार ज्याचं खाल्लंय त्याला आम्ही जागणारा माणूस आहे. कोणाचं खाल्लंय नक्की? त्यांचं खाल्लंय त्यांनी दिलेलं. मोदीचं आपलं हे आम्हाला डीपी दिल्या 100-100चं. कोणी दिल्यात नक्की? आमदारने दिले. आमदार येथे भाजपचाच असावा आणि भाजपचाच निवडून येणार. असं का वाटतं बरं की आमदार भाजपचाच असावा आणि भाजपचाच निवडून येणार? ज्यांचं नाव राम आहे त्यांचंच काम आहे फक्त. वा वा वा. अरे तो रामभाऊ झालाय, ध्यानात घ्यायचं, मनात ठेवायचं, सगळ्यांनी सांगायचं. वाघानं वाघाची जात काढणारी ताकद त्या वाघापाशी ध्यानात घ्यायचं. भाजप सरकार ही कुणाला हटलेलं नाही, ध्यानात घ्यायचं. रामभाऊ सातपुते म्हणजे 1 नंबरचा माणूस आहे. मी नमस्कार, टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मोलेने आपलं स्वागत करतो. माळशिरस विधानसभा निवडणूक 2024 या निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरात चालू आहे. मात्र काही थोडके दिवस राहिलेले आहेत या मतदानाला. याच अनुषंगाने आज आपण माळशिरस तालुक्यातील फोणशिरस या गावामध्ये आलेलो आहोत. नक्की फोणशिरस गावातील मतदारांच्या मनामधील आमदार कोण आहे, त्यांना मतदानामधून आमदार कसे हवेत, आमदार नक्की कुठल्या कॅटेगरीचे त्यांना हवेत, हे देखील आज आपण त्यांना विचारणार आहोत. तर आज आपण यासाठी फोणशिरसमधील काही लोक या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की नक्की तुम्हाला आमदार कसे हवेत, आमदार कोण हवेत, महाविकास आघाडी का महायुतीचे. या बोला. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? शंकर बोडरे. शंकर बोडरे. बोला, काय आता नक्की या विधानसभेला आमदार बदलायचा का ठेवायचा? कोण आमदार आहेत आता सध्याला? रामभाऊ सातपुते. का बरं असं वाटतं की रामभाऊच ठेवायचा? त्यांनी कामं लय केली ती फोणशिरस मध्ये. काय कामं केलेत? रस्त्याची, दवाखान्याची. बर, अजून काय केले? सगळीच कामं केली. मग त्यासाठी रामभाऊला ठेवायचा का? रामभाऊलाच ठेवा. लोक माळशिरस तालुक्यातील जनता अशी म्हणते की यंदा आमदार बदलायचा, तुम्ही म्हणतात ते ठेवायचा. का बरं? त्यांनी कामं लय केले ते. म्हणून आमदाराला ठेवायचं. काय वाटतं या फोणशिरस गावातून ते लीड घेतील? हो, 101% घेतील. 101% घेतील. हो, 101% फोणशिरस गावातून ते लीड घेतील असं हे म्हणतायत. आपण आणखीन पुढे शिरूयात. तुम्हाला काय वाटतं? रामभाऊ हे कामाचे माणूस आहेत, सगळ्यात महत्त्वाचा विषय. रामभाऊची कामं हे सगळ्याच प्रकारचे आहेत. आता त्यांना तालुक्यामध्ये आरोग्यदूत म्हणून ओळखलं जातं. हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही किंवा हे काही नवीन नाही त्यांच्यासाठी. रस्त्याची अमाप कामं असतील, पाण्याची, लाईटचे कितीतरी डीपी बसवले असतील. अगदी एखाद्या शेतकऱ्याचा डीपी जर जळला आणि त्या वस्तीवरच्या एखाद्या शेतकऱ्याने जर त्यांना कॉल केला, भाऊ असा डीपी जळलेला आहे आणि आम्हाला तातडीनं डीपी पाहिजे, 1 तासामध्ये तो ट्रान्सफॉर्मर उतरवला जातो. तो ट्रान्सफॉर्मर उतरवायच्या आधी दुसरा ट्रान्सफॉर्मर तिथं हजर असतो. एवढं तातडीने, एवढं क्विक त्यांचं काम आहे रामभाऊंचं. अगदी कुठलं एखादं पेशंट, ॲक्सिडेंटचं पेशंट असू द्या, ॲक्सिडेंट झाला आहे भाऊ असं, एखाद्या कुणीही गावातल्या सर्वसामान्यांनी एखाद्या मुलांना फोन करतो, बाबा असा ॲक्सिडेंट झाला आहे आणि गरीब घरातलं बाबा माणूस आहे, ते सांगणार डायरेक्ट, बाबा तुम्ही तहसीलचा दाखला तिकडे काढायला द्या आणि पेशंट इकडे पुण्याला पाठवा. त्यांच्या पद्धतीने कुठल्याही हॉस्पिटलमध्ये लगेच बेड तयार करून त्याच्यावर लगेच तातडीने उपचार चालू असतात. मला एक सांगा, या माळशिरस तालुक्यामध्ये धनगर समाज जास्त आहे आणि धनगर समाजात असं बोललं जातं की आमच्या समाजाचा आहे म्हणून आम्ही आमच्या समाजातल्याच उमेदवाराला पाठीशी घालणार आहे, त्यांनाच आम्ही पाठिंबा देणार आहे, त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे. एक तुम्हाला काय वाटतं, म्हणजे धनगर जो समाज आज जो स्थितीत आहे, जो मनस्थितीत जे बोलतोय, त्यात काय वाटतं तुम्हाला? बरं का, आता तुम्हाला सांगायचं झालं तर मी सुद्धा धनगर समाजाचाच आहे. पण मला का वाटतं बाबा रामभाऊला मतदान करावं, हे मला का वाटतं, त्याच्या पाठीमागे एक हजारो कारण आहेत. रामभाऊचं काम सगळ्यात महत्त्वाचं. रामभाऊंच्या कामाची पद्धत जी आहे अतिशय इतकी
स्ट्रिक्ट आणि बारकाव्याची पद्धत त्यांच्याकडं कुठलाही माणूस कुठलंही काम घेऊन जाऊ द्या, नाही हा शब्द त्यांच्याकडं नाही. तुमचं कुठल्याही प्रकारचं काम असेल तर त्याच्यावर त्यांच्याकडं पर्याय हा असतोच आणि सोल्युशन हे नक्की निघतं. अगदी लहान मुलगा जाऊ द्या, शाळेतील मुलं जाऊ द्या, एखादा युवक जाऊ द्या, वृद्ध पुरुष जाऊ द्या, वृद्ध महिला जाऊ द्या, कुणीही जाऊ द्या, आणि कशाही प्रकारचं काम असू द्या, पोलीस स्टेशनचं काम असू द्या, प्रांताचं असू द्या, तहसीलचं असू द्या, तुमचं ग्रामपंचायतमध्ये एखादं अडलेलं काम असू द्या, हॉस्पिटलच्या बाबतीतलं असू द्या, कुठल्याही प्रकारचं काम असू द्या, कामाला नाही हा विषय नसतो त्या व्यक्तीकडे. एकंदरीत रामभाऊने माहितीच्या काळात सरकारने एक लाडकी बहीण योजना चालू केली, त्याचं काय इफेक्ट जाणवतोय का या फणशिरस गावात? अहो, त्याचा तर इफेक्ट अगदी 100% जाणवणार. जे काही लोक विरोधकामध्ये आहेत, विरोधकात प्रचार करतात, त्यांच्या घरच्या महिलासुद्धा रामभाऊंनाच मतदान करणार. कारण त्यांनी असं रामभाऊंनी 2 दुसं केलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामभाऊंनी कधी कुठल्या माणसाला तिथं गेल्यानंतर विचारलं नाही तू कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या जातीचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तसंच त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजना राबवताना त्यांनी लोकांना विचारून केलेलं नाही. ह्या पक्षाने किंवा या सरकारने त्यांना कुठल्याही लोकांना विचारून केलं नाही की बाबा ह्यांना ही लाडकी बहीण योजना द्यायची का, लागू करायची का, हे सगळ्यांसाठी केलेलं आहे. ही सगळ्यात त्यांच्या बहिणी आहेत. एकंदरीत लाडक्या बहिणीचा फायदा माहितीला तर झालेलाच आहे, त्या माहितीतून रामभाऊला होईलच. मात्र तुमच्या फणशिरस गावातील एकूण लोकसंख्या किती? लोकसंख्या फणशिरस गावामध्ये लोकसंख्या जास्त आहे, पण आत्ता फणशिरसचं मतदान आहे 7422. त्या 7422 मधून साधारणतः रामभाऊला किती टक्के मतदान होऊ शकतं, किती होऊ शकतं एक अंदाज? 7422 मधून एक 6000 जर पोल झालं तर सर्वसाधारण 4000च्या प्लस रामभाऊंना मतदान होईल. 4000च्या प्लस या फणशिरस गावातून रामभाऊंना मतदान होईल असं बोललं जातंय. तुम्ही ऐकलं जाता हे ज्या पद्धतीने बोलत, तुम्हाला काय वाटतं, आमदार महायुतीचा असावा का महाविकास आघाडीचा असावा? महायुतीचा. आता कोण असा वाटतो की नवीन ठेवायचा का तोच रामभाऊ सातपुते? का बरं असं वाटतं की रामभाऊ सातपुतेच व्हावे? आता जसं यांनी बोललेत म्हणून वाटतं तसं का तुम्हाला काय नाही वाटतं? पहिले म्हणजे त्यांनी कामं केली तालुक्यात. काय विकास कामं तुमच्या फणशिरस गावामध्ये काय केलं? रस्ते केले, बर, पाण्याची सोय केली, बर, परत दवाखान्याचं कुठलं काम असलं तरी ते केलं. बर. काम चांगले. त्या संदर्भात तुम्हाला महायुतीचे रामभाऊ सातपुते यांनाच मतदान करायचं असं तुम्हाला वाटतं? बरोबर. काम चांगले आणि कामाच्या अभावी कुठलंही फणशिरस गाव हे मागे राहिलेलं नाही, त्यासाठी रामभाऊ सातपुते यांनाच आम्ही मतदान करणार असं बोललं जातंय. अजून आपण आणखीन पुढे लोकांच्या प्रतिक्रिया अशाच जाणून घेणार आहोत. चला या. नमस्कार. नमस्कार. बरं, आता निवडणुका आल्यात 5-6 दिवसावरती निवडणुका आहेत. आले. काय वाटतं मग, आमदार बदलायचा का ठेवायचा? आमदार आहे तरी चांगला आहे तर रामभाऊ सातपुते. का बरं असं वाटतं की रामभाऊ चांगले आहे ते? मग दोघांना दुसऱ्या चान्स देऊन बघायचं नाही का एकदा? चान्स द्यायचं नाही काय, पण रामभाऊ सातपुते यांनी जी चळवळीने जेवढी कामं केली आणि आमच्या गोरगरिबांची तर अशी कामं झालेली आहेत की त्यांना शब्द टाकूस तर आमची कामं झाली. माझ्या सख्या भावाचा मुलगा हडपसरमध्ये ॲक्सिडेंट झाला आणि रामभाऊ सातपुते यांना नुसता फोन केला तर त्याच्या कवटीचं ऑपरेशन करायचं होतं, तर सातपुते साहेबांनी एका फोनवर त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्याचं काम केलं. परत ना त्याची कवटी बदलून 6 महिन्यांनी टाकायची होती. त्या टायमिंगला बी त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी ती बारामती हॉस्पिटलमध्ये तिथं बी त्यांचं काम केलं. आणि अशा माणसाला जर आम्ही इतकी कामं करणाऱ्या माणसाला जर नाकार द्यायचा म्हणलं तर मग आमचं म्हणजे शेतकऱ्यांचं काय आहे, आजपर्यंत आम्हाला असा इतका पाठिंबा किंवा इतकं प्रोत्साहन देणारा आमदार भेटला नव्हता. असा आमदार एकच आम्हाला भेटला की राम सातपुते. म्हणून आम्ही त्यांची कामं कायमस्वरूपी करणार. जोपर्यंत ती माळशिरस तालुक्यासाठी ते स्वतः आपलं काम जेव्हापाड करतात त्यांना पाठिंबा द्यायला आम्हाला काहीही काय वाटत नाही. आणि आमचं सहकुटुंब सहपरिवार किंवा आमच्या जेवढी पाहुणे रावळी जेवढी असतील ही सगळी मिळून आम्ही त्यांना पाठिंबा पूर्णपणे देणार आहे आणि त्यांना विजयाच्या रथामध्ये बसवणार आहे. एवढंच. वैयक्तिक
यांच्या आरोग्यदूत म्हणून मानले जाणारे रामभाऊ सातपुते या अभावी यांना असं वाटतं की आम्ही रामभाऊ सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार, त्यांनाच मतदान करणार आहेत. आपण आणखीन पुढे मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. या ठिकाणी फटाक्याचा स्टॉल आहे, आपण त्या स्टॉलला विचारूया डायरेक्ट. नमस्कार. नमस्कार. होतोय का धंदा पाणी व्यवस्थित? हो होतंय. होतंय का? हो. बरं, आता मला एक सांगा, निवडणुका जवळ आल्यात, विधानसभाच्या निवडणुका आहेत, काय वाटतं या फुंडशिरस तालुक्यातून, या फुंडशिरस गावातून आमदार बदलायचा का ठेवायचा? नाही, रामभाऊ सातपुतेच आमदार. का बरं असं वाटतं? मला बरीच लोक म्हणतात की रामभाऊ सातपुते बरे, रामभाऊ सातपुते यांना कारण गोरगरिबाचा दीनदलिताचा कायवारी रामभाऊ सातपुतेच आहे. आजपर्यंतच्या 5 वर्षाच्या कामाच्या ह्याच्यावरच ते लोकप्रिय झालेले आहेत. त्याच्यामुळं गोरगरिबाची कामं केल्यामुळे लोकांना वाटतं रामभाऊ सातपुतेच राहावा. असा आमदार आजपर्यंत कधीच झाला बी नव्हता आणि होणार पण नाही. पण आता येणाऱ्या 5 वर्षाला असं म्हणतात की प्रत्येक 5 वर्षाला आमदार हे बदलले पाहिजेत. आता महाविकास आघाडीचे सुद्धा पुढं उमेदवार उभा आहेत, मग असं वाटत नाही का महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चान्स देऊन बघावा यंदा? नाही, पण हा कामाचा माणूस आहे. यांची कामाचा माणूस म्हणून एक त्यांनी ओळख निर्माण केली माळशिरस तालुक्यात. त्यामुळे तो आमदार साहेब हा जनतेच्या एक मनापर्यंत, गोरगरिबाच्या मनापर्यंत पोचलेला माणूस आहे. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या एक मनात घर केलेलं आहे. त्याच्यामुळं हाच माणूस माळशिरस तालुक्यासाठी योग्य आहे. फुंडशिरस गावातून रामभाऊ सातपुते यांना बऱ्यापैकी मतदान पडू शकतं का? बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आमचा युवक पिढी पूर्ण भाऊंच्या पाठीशी आहे. त्यामुळं 70% मतदान भाऊंला करण्याचा आमचा मानस आहे. 70% मतदान भाऊंना करण्याचा मानस आहे असं मतदारातून बोललं जातं आहे. खरं झालं. आपल्याबरोबर पंक्चरवाले आहेत, बाबा इथं बसलेले आहेत, त्यांनाच विचारूया. बाबा नमस्कार. राम राम. राम राम. आता मला सांगा, फुंडशिरस गावामध्ये आता निवडणूक आहेत, येत्या काही 6-7 दिवसामध्ये आमदारकीची निवडणूक चालू आहे. एकीकडे महाविकास आघाडी, एकीकडे महायुती, काही अपक्ष तर काही पक्षातून. काय वाटतं तुम्हाला नक्की आमदार कुठल्या पक्षाचे असावे, कुठल्या ह्याचे असावे? आमदार येथे भाजपचाच असावा आणि भाजपचाच निवडून येणार. असं का वाटतं बरं की आमदार भाजपचाच असावा आणि भाजपचाच निवडून येणार? ज्यांचं नाव राम आहे त्यांचंच काम आहे, फक्त दुसऱ्याचं कुणाचंही काम नाही. जनतेची सेवा करण्याचं वरदान त्यांनाच दिलंय. दुसरा कसा कोण निवडून येईल? हो, जनतेची सेवा करण्याकरता आता पंचवार्षिकची निवडणूक आता चालू आहे. 5 वर्ष रामभाऊ सातपुते हे आमदार होते. असं वाटत नाही का की आपण अजून पुढं नवीन माणसाला, नवीन उमेदवाराला? पहिले अनेक आमदार होऊन गेले. इथं एक 5 वर्षाचा जो काळ असतोय त्या काळात त्या आमदारांनी, सातपुते साहेबांनी इतकं कुणीच काम केलेलं नाही. म्हणजे काम त्यांनी भरपूर केलं. भरपूर केलंय. आज एकट्या फुंडशिरससाठी 12 कोटीचा निधी दिलेला आहे. आणि नुसता मेसेज जरी केला, एखादं आरोग्यदूत म्हणजे त्यांची गणना झाली, नुसता मेसेज जरी केला, तुमचं काय बी ॲक्सिडेंट झालेला असो, एखादा आजारी असो, एखाद्याचं मोठं ऑपरेशन असो, नुसत्या मेसेजवरती काम करतात. एकंदरीत गोरगरिबांचा हा आमदार, गोरगरिबांचा कायवारी तोच आहे फक्त. बरं, मग आमदार राम सातपुते निवडून येतील? नक्की येतील. आमदार होतील. आमदार राम सातपुते निवडून येतील, आमदार राम सातपुते आमदार होतील असं बोललं जातं आहे. आपण आपल्याबरोबर एक युवक आहेत, त्यांना आवर्जून या ठिकाणी बोलावंसं वाटतंय. असं देखील संस्थे सांगतायत की आमची बाईट कट करायची नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कट करणार नाही, हे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. आणि आज या बाईची बाईट घेतो. थँक्यू. नमस्कार. अगोदर तुमचं धन्यवाद. मला एक सांगा, विधानसभेची रणधुमाळी चालू आहे, येत्या 6-7 दिवसांनी निवडणूक आहेत. बरं. काय वाटतं, आमदार बदलायचा का ठेवायचा? आमदार 100% बदलला जाणारच आहे, जनतेनं ठरवलेला आहे. आणि कसं आहे, मोहिते पाटील गट आणि जानकर गट हे दोन्ही एकत्र आल्यानंतर कोणत्याही सामान्य माणसाला विचारलं तर ते स्पष्ट दिसतं आणि तुम्हालाही ते जाणवून येत असेल. आणि बदल ही 100% अटळ आहे. का बरं असं वाटतं की बदल यंदा करायचाच?
बऱ्याचशा लोकातून बोललं जातं आहे की आमदार राम सातपुते जे गेल्या 5 वर्षांना होते त्यांनी विकास कामं केली आहेत, त्यांनी बरीचशी आरोग्यदूत म्हणून बोलले जाते. आमच्या गावाला काहीतरी 33 कोटी रुपये दिले, 17 कोटी रुपये दिले वगैरे वगैरे हे लोक इथं बोलत आहेत. मग ते काय बोलत आहेत आणि हे खरं आहे का, तथ्य आहे का? यात काय कामं थोड्या प्रमाणात झालेले इथे, पण कसं आहे कामं 10% आणि सोशल मीडियाचा वापर 100% केला जातो. निधीचं कुठं बोगसगिरी पत्र आणणे आणि इथं एवढा निधी आणला तिथं तेवढा निधी आणला, त्याच्यापेक्षा ही कामं जी आहे ती काय रोड जी झाली ती 2017मध्ये मंजूर झालेलं आहे आणि त्याचं आता कामं झालेली इथे आणि हे सांगत सुटलेत की आम्ही केले. आणि आरोग्य दूतचा प्रश्न राहिला कोणचा, त्यात स्कीम आहे त्या, ही काय पदरनं कोण आमदार घरातनं पैसे देत नाही किंवा कुठनं स्वतः तिजोरीतनं देत नाही. ही स्कीम आहेत, महात्मा गांधी योजना असेल, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, यातून ऑपरेशन केले जातात आणि त्यात ह्यांचं बावपाना जास्त होतोय जरा. महात्मा गांधी योजना असेल, आणखीन कुठली आरोग्यदूताची योजना असेल, त्या योजना शासनाच्या आहेत आणि त्या शासनाच्या योजनांचा गवगवा हे करत आहेत, यांच्या नावानं करत आहेत असं हे युवक म्हणत आहेत. मला एक सांगा, उत्तमराव जानकर या फोंडशिरस गावातून लीड घेतील का? 100% लीड घेतील. कमीत कमी एक 80,000 प्लस हा उमेदवार विजय निश्चित आहे उत्तमराव जानकर साहेबांचा. 80,000 प्लस फोंडशिरस गावातून त्यांना लीड भेटेल आणि त्यांचा विजय होईल, हे असं या तरुण युवकाकडून बोललं जात आहे. युवकांचा प्रश्न थेट प्रश्न, आमदार बदलायचा का ठेवायचा? आमदार बदलल्याच जमा आहे आता. बदलल्याच जमा आहे. काय वाटतं, महायुती का महाविकास आघाडी? आमच्या तालुक्यात कसं आहे, मोहिते पाटील म्हणतील तसं. मोहिते पाटील म्हणतील तसं. हां, तुतारी. महाविकास आघाडीकडून तुतारीचा उमेदवार कोण आहे? जानकर साहेब. जानकर साहेब येतील निवडून. आल्यात जमा आहेत म्हणलं की तुम्हाला पहिल्यांदा. तुतारी आल्यात जमाय फोंडशिरस गावातून मोहिते पाटील जे म्हणतील तसं, असं या मतदाराकडून बोलले जातं. काय नाव म्हणलं? किशोर गोरे. किशोर गोरे यांच्याकडून बोलले जात आहे. नक्कीच फोंडशिरसमध्ये भिन्न भिन्न प्रकारची आपल्याला उत्तरं मिळत आहेत. आणखीन पुढे आपण लोकांना विचारूयात यांच्या मनामधील आमदार कोण आहेत. या ठिकाणी PVC पाईपाचं दुकान आहे आणि या दुकानामध्ये 2 जण बसले आहेत. आपण त्यांना विचारूयात. बरं, पहिलं त्यांना विचारूया, मग तुम्हाला विचारतो. नमस्कार. नमस्ते. आता विधानसभाची निवडणूक आहेत, आमदारकीची निवडणूक आहे. येत्या 6-7 दिवसांनी आमदार बदलणार आहे का ठेवायचा आहे? बदलणार आहे. बदलणार आहे. कोण बरं होईल आमदार? उत्तमराव जानकर. उत्तमराव जानकर. का असं वाटतं उत्तमराव जानकर? कारण उत्तमराव जानकरचे काम बी चांगले आहे आणि त्यांच्या मागं मोहिते पाटलाचा हात बी आहे. त्याच्यामुळे मोहिते पाटलाचा हात असल्यामुळे ते उत्तमराव जानकर हे आमदार होणारच. मोहिते पाटलांचा हात असल्यामुळे उत्तमराव जानकर हे आमदार होणारच आहेत असं बोललं. तुम्हाला काय वाटतं? सातपुते होणार. हे कोण आहेत तुमचे दोस्त? दोस्त. तुमचे दोस्त म्हणतात जानकर, तुम्ही म्हणताय सातपुते. आता तुम्ही का म्हणताय सातपुते? कारण मोहिते पाटील हा गोरगरिबांकडे लक्ष देत नाही. मोहिते पाटील गोरगरिबांकडे लक्ष देत नाही. जानकर तर देतील, पण त्यांचा अजून परिचयच नाही ना. त्यांचा परिचय नाही. चान्स दिला तर परिचय होईल, नाही दिला तर कसं? पण ह्याच्या अगोदर कधी त्यांनी कुठली गोष्ट विचारायला आलीच नाहीत ना. बरं, मग आता रामभाऊ सातपुतेंनी त्यांचं काम मोठं आहे. मला विचारले आणि काय काय कामं केली? त्यांच्या गावात भरपूर काम आहेत ना. काय काय कामं केली? दिवेचं आहे, परत रस्त्याची कामं हे भरपूर केलेली आहेत त्यांनी. म्हणून रामभाऊ सातपुते येतील. हां, तसं अजून दोघांची गॅरंटी नाही, पण सातपुतेचं जास्त वार आहे ह्याच्यावर, हे काही भागात आहे. सातपुतेचं जास्त वार आहे असे एक मित्र म्हणतात, त्यांचेच मित्र म्हणतात की मोहिते पाटलाचं वार आहे, मोहिते पाटीलचं जानकर येतील. काय होईल ते सांगता येत नाही मित्रांनो. येत्या 20 तारखेला मतपेटीत नक्की काय होतं आहे आणि त्यात मतपेटीतून 23 तारखेला काय निघतं आहे हा येणारा काळ ठरवेल. आणखीन पुढे आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपल्याबरोबर एक बाबा आहेत, आपण त्यांना विचारू. बाबा, काय वाटतं नक्की? आता विधानसभेचं वार आहे, निवडणुकीचं वार आहे, येत्या 6-7 दिवसामध्ये निवडणूक आहेत, मग आमदार बदलायचा का ठेवायचा, काय करायचं? त्या आमदारचं आम्ही खाल्लेल्या आमदारात तीच राहणार आमचा. का बरं असं वाटतं? हो, आम्ही त्यांचं खाल्ले. पैसे येतात आम्ही खातो, आम्हाला ती देते ती लाडकी बहीण म्हणजे देते ती. शिंद्याचं 200, 2000, मोदीची 2000 आम्ही त्यांचं खाल्लंय. खाणार ज्याचं खाल्लंय त्याला आम्ही जागणारा माणूस आहे. कोणाचं खाल्लंय नक्की? त्यांचं खाल्लंय, त्यांनी दिलेलं. मोदीचं आपलं ह्याचं आम्हाला डीपी दिल्या 100-100चं. कोणी दिल्यात नक्की? आमदारने दिले. रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुतेने आम्हाला डीपी दिले. बरं, आम्हाला कुणी जाणत नाही.
चालत. गरीबच हा मग काय वाटतं फोनशिरसमधनं नक्की कोण येईल? हा फोनशिरस या गावातून नक्की कोण येईल निवडून? राम सातपुते येणार आहे. राम सातपुतेच हो येणार. हो कामाच्या जोरावर येणार. कामाच्या जोरावर येणार. कामाच्या जोरावर रामभाऊ सातपुतेच येणार असं या बाबाकडून बोलले गेलेलं आहे. सलूनचं दुकान आहे आणि या सलूनच्या दुकानामध्ये काही लोक इथं बसले आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अण्णा रणदिवे. गाव हेच का? गाव फोनशिरस. बरं आता मला सांगा, विधानसभेची रणधुमाळी चालू आहे. येत्या काही दिवसामध्ये निवडणूक आहे. मग आता आमदार महायुतीचा होईल का महाविकास आघाडीचा? महायुतीला. का बरं वाटतं महायुतीचा? आता तुम्ही पण बोलला महायुतीचा. तुम्ही बोलले म्हणून हे बोललाय का कसं? नाही, महायुतीचा होणार. सातपुते साहेब. सातपुते साहेबच आमचं. कोण येईल? सातपुते साहेब. राम सातपुते. गोरगरिबाची कामं केली ते आजपर्यंत रेकॉर्ड आहे. 40-45 वर्षात दवाखान्याचा खर्च कोणीच केला नाही. जवळजवळ 1,500-2,000-3 हजार पेशंटचं 5-5, 7-7 लाख रुपये बिल भरतात ती. त्यामुळे गोरगरीब जनता त्यांच्याच पाठीशी आहे. गोरगरिबाची कामं केली म्हणून त्यांच्या पाठीशी जनता आहे. तुम्ही नक्की कोणाच्या पाठीशी? आम्ही रामभाऊ सातपुते येतील का साहेब. निवडून? हो, निवडून येतील. रामभाऊ सातपुतेच्या पाठीशी रामभाऊ सातपुते निवडून येतील. तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही त्यांना बोललात म्हणजे आता तुम्ही परखड मत बोलचाल. काय वाटतं? महायुती महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. राम सातपुते. राम सातपुते इथे माहितीचे महायुतीचे ते आता म्हणालात माहिती, त्यांना म्हणालात माहिती. गोळ झाला ते मला ते दुसरं बोल ते नाही ते तुम्ही असं विचारता ते थोडं फसगमत होते त्यामुळे ते तसं होतंय. थोडी गंमत होते. तर गंमत म्हणून सांगा आता आमदार कोण? राम सातपुते. का बरं असं वाटतं? माणूसच तसं आहे ते रेल आहे. काय केलं? भरपूर काम लोकांची, कोणाची काय अडचणी आल्या रस्त्याचे, कोणाला टाकी पाण्याचे नसलं पाण्याची अडचणी, रस्त्याची कामं, कोणा दवाखान्याचं. काय विकास काम? 12 कोटी त्यांनी दिले आहेत 5 वर्षात. 12 कोटी रुपये दिले. त्याची कामं झालीत का विकास? हो, पुरे झालेत. येतील निवडून? हो, 100%. 12 कोटी रुपयाची कामं या फोनशिरस गावामध्ये झालेत आणि ते निवडून येतील असं बोललं जातं आहे. या ठिकाणी एक सलूनवाले दादा आहेत. ते सध्याला लहान मुलाचे कटिंग करतात. आपण त्यांना डायरेक्ट विचारूया. दादा काय वाटतं, आमदार बदलायचा का ठेवायचा? आमदार आहेच ठेवायचा. का बरं असं वाटतं आमदार ठेवायचा? चांगला आमदार आहे. काय केलं काम सगळीच केले ते ह्या आमदारानं. काय काम? रस्त्याचे, डीपीचे सगळी कामं ह्या आमदाराने. लाडक्या बहीण योजनेचं काय फायदा? लाडक्या बहिणीचे सगळ्याला पैसे मिळले. हो. आता महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा म्हणतंय की आम्ही लाडकी बहीण योजनेचं 3,000 रुपये लोकांना देऊ. आता ते देतील घ्यायचं काय गॅरंटी आहे? महायुती सरकार इथून पुढे देईल त्यांची काय गॅरंटी? आता इथनं महागाई जर दिले तर मग इथनं पुढे आता प्रत्येक जणाची दिवाळी कशी झाली ती बघा. प्रत्येक जणाच्या दिवाळीला माणसांना सगळ्यांना पैसे घरोघरी मिळले आहेत. कुणाला नाही असं मिळणार? सगळ्या महिलांनी ह्यांना सगळ्यांना पैसे मिळतात ना. त्यामुळं राम सातपुते असं म्हणतात की एखाद्या दुकानामध्ये, एखाद्या गाववाड्याच्या दुकानामध्ये जर जिथं न्हाव्याचं दुकान असेल त्या न्हाव्याच्या दुकानात बऱ्याचशा गोष्टी घडतात. त्या न्हाव्याला सगळं कळतं, गावाची खबर त्यांना असते. तुमच्या गावामध्ये एकंदरीत कुणाची हवा आहे असं काय वाटतं? म्हणजे महाविकास आघाडीची असेल का महायुतीची? म्हणजे आता राम सातपुतेची हवा आहे आमच्या गावामध्ये. राम सातपुतेला आम्ही कमीत कमी आमच्या गावानं 60% पुढे मतदान जायला असं आमच्या अपेक्षा जायला असं वाटतं. हो, जायला असं वाटतं. राम सातपुतेची हवा आहे आणि राम सातपुते निवडून येतील असं या दादा म्हणतात. न्हाव्याच्या दुकानामध्ये खरं तर गावगाडा चालत असतो. या ठिकाणी असं यांनी बोललेलं आहे. या आपल्याबरोबर अजून एक जण आहेत दादा, ते दाढी करतात. आपण त्यांना विचारूयात काय वाटतं. आता हे म्हणाले तर रामभाऊ सातपुते, तुम्हाला काय वाटतं? महायुती महाविकास आघाडी? हो, येणार की रामभाऊ सातपुते. ते म्हणाले म्हणून वाटतंय? नाही, आम्हाला घरी जायला रस्ता नव्हती. इतके दिवस 30-40 वर्षापासून आमच्या कॅनल पटेला मुरुम टाकला नव्हता, काय नव्हतं. आम्ही कितीतरी वेळा ग्रामपंचायतमध्ये गेलो तरी काय नाही. आम्हाला ह्या 5 वर्षामध्ये एकाच रस्त्यावर 3 वेळा रस्ता झाला आमचा तयार. 3 वेळा आमची कामं केली तिथे. त्यांनी कामं तुमच्या रस्त्याची मागील. हो, मग आता ज्यानं काम केलं त्याला आपण सहकार्य करणं आपलं काम. ज्यानं काम केलंय त्यांना सहकार्य करणार असं बोललं जातंय. आता या ठिकाणी जे दाढी करतात आपण त्यांना 2 मिनिटं जरा तुमची दाढी थांबूया आणि डायरेक्ट विचारूया. कॅमेरा जरा डायरेक्ट ह्यांच्याकडे घ्यायचा. काय वाटतं तुम्हाला? आमदार सातपुतेच पाहिजे त्यांना. का बरं असं वाटतं? कामच त्यांनी सगळ्याची केलेली आहे. आणि फोनशिरस मध्ये सगळेच म्हणतात की आमदार राम सातपुते पाहिजेत, आमदार राम सातपुते. बारक्या पोरांना जर काय विचारलं तर ती कामं केली त्यांनी.
म्हाताऱ्या माणसाला गाडीतनं उतरून एखादा आमदार पाया पडत नाही प्रति खाली उतरून म्हाताऱ्या माणसाचं दर्शन घेतलंय त्या माणसाला. तो माणूस काय पाहिजे ना आपल्याला. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद हे आमदार घेताय. बरं, तुम्हाला काय वाटतं मग रामभाऊ सातपुते या फुलशिरस गावातून लीड घेतील? लीड घेणार. रामभाऊ सातपुते या नातेपुते गावातून लीड घेतील असं हे बोललं जातंय. आपल्याबरोबर एक हे आहेत, अजून एक जण आहेत, आपण यांना विचारूयात. आपलं सॉरी, फुलशिरस गावामधून अजून एक जण आहेत, आपण त्यांना विचारूयात. हा बोला, तुम्हाला काय वाटतं? नाही, राम सातपुते येणार. का बरं असं वाटतं? आता हे म्हणलेत म्हणून बोलताय का कसं? नाही, कामं केले ते त्यांनी. कामावरचं कामं केले ते त्यांनी, म्हणजे भरपूर कामं केली. काय कामं केले ते? काय रस्ते आहेत ते केलेलं आहे, त्यांचं डीपी केलं ते, म्हणजे बरेच त्यांनी काम आहे. ते काम बोलतंय त्यांचं ना, काम बोलतंय. रामभाऊंचं बरेचसे विकास कामं केले, त्यामुळे त्यांचं काम बोलतंय. म्हणूनच रामभाऊ यांनाच आम्ही मतदान देणार असं मतदारातून बोललं जातंय. बरेचसे उत्तरं, बरेचसे भिन्न भिन्न असे उत्तरं या फुलशिरस गावातून सुद्धा आपल्याला मिळतात. आपण आणखीन 1-2 जणांना विचारणार आहोत आणि आपण प्रतिक्रिया अशाच चालू ठेवणार आहोत. विधानसभा आहे, येत्या 6-7 दिवसामध्ये निवडणूक आहेत. महायुतीचा का महाविकास आघाडीचा आमदार करायचा यंदा? आम्हाला रामभाऊ सातपुते पाहिजे, बाकीचा आमदार आम्हाला चालत नाही. का बरं चालत नाही? नाही चालत. त्यांनी गोरगरिबाची कामं केलेत, भरपूर केलेत. गोरगरिबाची कामं केलेत. रात्रीचं 1ला फोन करा, 2ला करा, फोन उचलतील, बोलतेत. कुठलीही अडचण असू द्या, लगेच जागा होतात, लगेच जावा. येणाऱ्या या 5 वर्षासाठी काही नवीन उमेदवार देखील आहेत. ते तुमची फुलशिरसची कामं करतील असं वाटत नाही? नाही वाटत. भाऊच आमचं काम करणार. चान्स दिला तर करतील? नाही नाही नाही, भाऊच आमचं, रामभाऊच काम करणार. रामभाऊच. किती जरी यांना बोललं तर हे म्हणतात की भाऊच आमचा आमदार होणार, भाऊलाच आम्ही आमदार करणार. आपल्याबरोबर एक बाबा आहेत. बाबा, राम राम. राम राम. अरे वा वा वा. अरे तो रामभाऊच आलाय. ध्यानात घ्यायचं, मनात ठेवायचं, सगळ्यांनी सांगायचं. वाघानं वाघाची जात काढणारी ताकद त्या वाघापाशी ध्यानात घ्यायचं. भाजप सरकार ही कुणाला हटलेलं नाही, ध्यानात घ्यायचं. रामभाऊ सातपुते म्हणजे 1 नंबरचा माणूस आहे. मी धनगर समाजाचा माणूस आहे, पण मला समाजाच्या आवडीतली माणसं माझी मागेच मला संपून गेली. पण मला ह्या माणसाची आवड आहे, तो रामभाऊ सातपुते भाऊ. ध्यानात घ्यायचं, मनात ठेवायचं, सर्वांना सांगायचं. कमळ, मी माझ्या घरच्यांना सांगितलं का माझ्यापाशी 5 मतं आहे ती. ही 5 मतं मला फक्त 2 पोरं कोल्हापूरला येते. आणि आमचा वाघ धनंजय पाटील, तो वाघ आहे ते आम्ही सांगितले, ऐकलेलं आहे. आणि त्यांना सांगणार माझी 2 मुलं जर तिथून आणली तर माझी 5 मतं ही कमळायची आहे, ती ही ध्यानात घ्यायचं. ज्येष्ठ आहेत, 5 मतं माझ्या घरामध्ये आहेत आणि माझ्या 5चे 5 मतं हे रामभाऊलाच पडतील असं यांच्याकडून बोललं जात आहे. दादा, तुला काय वाटतं? महाविकास आघाडी, उत्तमराव जानकर. का बरं वाटतं असं? उत्तमराव काम आहे त्यांचं. बरं, मला एक सांगा, महाविकास आघाडी जर आलीच, महाविकास आघाडीचा जर उमेदवार म्हणून जानकर जर निवडून आले तर या फुलशिरसचा विकास होईल का? होणार, 100% होणार. 100% होणार. मला एकंदरीत सांग की या फुलशिरस गावामध्ये टोटल किती मतदान होऊ शकतं जानकरांना? 5,500-6 हजाराच्या आसपास होणार. 5,500-6 हजाराच्या आसपास जानकर यांना, महाविकास आघाडीचे यांना मतदान होऊ शकतं असं बोलले जाते. आपल्याकडं चाहवले आहेत, आपण डायरेक्ट चाहवल्यांना विचारूयात. नमस्कार. नमस्कार. बरं, काय आता महाविकास आघाडीचं का महायुतीचा आमदार नक्की कोण करायचा, कसा करायचा? माळशिरस तालुक्यामध्ये महायुतीचा आमदार होईल. बरं. आणि महायुतीचे जे आमदार आहेत रामभाऊ सातपुते साहेब यांचे फुलशिरस गावामध्ये जवळपास 12 कोटीची कामे आहेत. त्याचबरोबर 15 ते 16 ऑपरेशन आमदार साहेबांनी केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर बंधारे असतील, कोणत्या शेतीचे प्रश्न असतील, ॲडिशनल DPचे प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्नांना आमदार साहेबांनी न्याय दिला. त्याचबरोबर सामान्यातला सामान्य घरातला जर एखादा व्यक्ती असला आणि तो सहज आमदार साहेबांना फोन करून एखाद्या कामाबद्दल विचारू शकतो किंवा आमदार साहेबांना एखादे काम सांगू शकतो. एका फोनवर आमदार साहेब काम करतात फुलशिरसमधील लोकांचे.
मला एक सांगा, एकंदरीत रामभाऊ सातपुते हेच निवडून यावं असं तुम्हाला वाटतं का? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची मूलभूत तत्व पायमल्ली तुडवून खोटा जातीचा दाखला काढला आणि खोट्या जातीच्या दाखल्यावर निवडणूक लढवणाऱ्या जात चोराला आम्ही कदापि मतदान करणार नाही. आणि तो जात चोर म्हणजे तो ह्या तालुक्याचा आमदार होणारच नाही आहे. त्यामुळं आम्हाला आमच्या जातीचा म्हणजे जो मागासवर्गीय आहे, म्हणजे हा माळशिरस मतदारसंघ मागासवर्गीयासाठी राखीव आहे. आणि हे जे आपले आमदार रामभाऊ सातपुते आहेत ते मागासवर्गीय जातीमधून येतात, म्हणून जात चोराला आम्ही मतदान करणार नाही. जात चोराला आम्ही मतदान करणार नाही असं बोललं जातं आहे. दादा, तुला काय वाटतं? आता हे बोलल्यात, मग तुम्हाला काय वाटतं? माळशिरसमध्ये रामराज्य येणार. रामराज्य येणार 100%. रामराज्य म्हणजे नक्की कोण येणार? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते. का असं वाटतं तुला पण की रामभाऊ सातपुते येणार? रामभाऊ सातपुते ह्या भावाप्रमाणे आमच्या मोठ्या भावाप्रमाणे. बरं. आणि मग मोठ्या भावाने काय काय कामं केले तुम्हाला असं वाटतं की तुला फुलशिरस गावामध्ये? आरोग्याची कामं, विकासाची कामे, आणखीन बरं, आरोग्याची कामं, विकासाची कामं, या जोरावरती आम्ही रामभाऊ सातपुते यांना निवडून देणार असं या हॉटेलमधून बरेचसे एक हॉटेलवाले होते, त्यांनी देखील बोलले आणि त्यांचे बरोबर त्यांचे सहकारी त्यांनी देखील बोललेत. बोला, काय वाटतं तुम्हाला? सातपुते साहेबाशिवाय आमचं काहीही चालत नाही. का बरं चालत नाही? का म्हणून भरपूर कामं केलेत. कुठले डीपी असू द्या, आमचं आरोग्य केंद्रातलं काम असू द्या, कोणाचं आंध पांग झालं असलं तरी ते माणूस धडाडे नाही, तू कोण माहीत झालं तरी डायरेक्ट आपल्या घरीच येतं ते डायरेक्ट. हां, त्यामुळे ती सातपुते साहेबासारखं माणूस नाही आपल्याला. आमदार बी कोण दुसरा होणार? आमदार बी कोण होऊ शकत नाही. एखाद्याच्या घरी मयत झाली तर त्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट भेट देतात. त्यामुळं आमचं मत हे रामभाऊ सातपुते यांनाच असणार आहे. आणखीन तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे आता हे बोललेत म्हणून का तुमचं काय वेगळं आहे? नाही, कसं आहे माहिती आहे का, ह्या तालुक्याला रामभाऊ सारख्या माणसाची गरज आहे. बरं. ह्या तालुक्याला, ह्या पश्चिम भागात रामभाऊ सारख्या माणसासारख्याने विकास केला तसा कुठल्याच आमदारने आजपर्यंत विकास केलेला नाही. म्हणून ह्या तालुक्याला राम सातपुत्यांची गरज आहे. का तर गोरगरिबाच्या घरी जाऊन त्याची गाठ घेणं, वेळोवेळ कुठल्याही जी गरज पडली तर हेच आमदार करू शकतो. दुसरा आमदार कदापिच ह्या तालुक्यातला करू शकणार नाही. म्हणून ह्या तालुक्याला रामभाऊसारख्या आमदारसारख्याची गरज आहे, एवढंच बोलतो. या फुलशिरस गावाला रामभाऊ सारख्या आमदाराचीच गरज आहे. त्यांच्याशिवाय आम्हाला आमदार दुसरा चालणार नाही. हेच आमदार आमच्या फुलशिरसकरांना बऱ्यापैकी आहे असं बोलले जाते. मित्रांनो, या फुलशिरस गावामध्ये अनेक प्रकारची उत्तरं भेटलेत. खरं सांगायला गेलं तर आम्ही देखील संभ्रमात आहोत की एकीकडे उत्तमराव जानकर महाविकास आघाडीचे, एकीकडे महायुतीचे रामभाऊ सातपुते, या दोघांची देखील बरेचसे भिन्न भिन्न अशी उत्तरं आपल्याला भेटलेली आहेत. नक्की येणाऱ्या 20 तारखेला मतपेटीमध्ये काय मताधिक्य पडतं आहे, कोणाला नक्की मताधिक्य पडतं आहे, हे येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला कळणारच आहे. आपल्या देखील प्रेक्षकांना काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा आम्हाला. लाईक करा, शेअर करा आणि हो, महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच आमचे येणारे अपडेट न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज, फुलशिरस, माळशिरस. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.